जेफ्री एप्स्टीन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि मानव तस्करीच्या गंभीर आरोपांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असणारा आणि एक हाय प्रोफाइल गुन्हेगार। एप्स्टीन फाइल्स मधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। आता समोर आलेल्या नवीन कागदपत्रांमध्ये एक भारतीय मुलीचा समावेश असल्याचं समजतंय। पीडित म्हणून या भारतीय मुलीचा उल्लेख एप्स्टीन फाइल्स मध्ये करण्यात आलाय। एप्स्टीनच्या जाळ्यात अडकलेली ही भारतीय तरुणी कोण आहे, जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अमेरिकेच्या न्याय विभागाने वित्तीय गुन्हेगार आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे जेफ्री एप्स्टीन याच्याशी संबंधित लाखो कागदपत्रे आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येत आहेत। या दस्तऐवजांमध्ये 3.5 मिलियनहून अधिक पानं, 2000 पेक्षा जास्त व्हिडिओज आणि सुमारे 1.8 लाख छायाचित्रांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। अत्यंत संवेदनशील स्वरूपाच्या या फाइल्स टप्प्याटप्प्याने आणि काळजीपूर्वक प्रसिद्ध केल्या जात आहेत। या नव्या खुलाशांमुळे अनेक देशातील राजकारणी, उद्योगपती आणि प्रभावशाली व्यक्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून काही ठिकाणी स्पष्टीकरणे आणि राजीनाम्यांची मालिका सुरू झाली आहे। या फाइल्स मध्ये काही भारतीय व्यक्तींचा उल्लेख आधीच समोर आला होता, मात्र आता प्रथमच एका भारतीय मुलीचा संदर्भ आढळल्याने भारतातही या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे। 13 जानेवारी 2020 रोजीच्या एका ईमेल संवादात या भारतीय पीडितेचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे। पीडितांच्या वतीने काम करणाऱ्या एडवर्ड स्पॉटिंगर LLC या लॉ फर्म मधील वकील ब्रिटनी हेंडरसन यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये काही पीडित मुलींना थेरपीची गरज असल्याचं नमूद केलं होतं। फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क मधील काही मुलींबरोबरच भारतात राहणाऱ्या एका भारतीय पीडितेचाही उल्लेख त्या ईमेलमध्ये करण्यात आला होता। या संवादात संबंधित अधिकाऱ्यांकडे त्या भारतीय मुलीला 6 मोफत थेरपी सेशनचा लाभ देता येईल का आणि तसेच भारतातही अशी सेवा उपलब्ध करून देता येईल का अशी विचारणा करण्यात आली होती। अमेरिकेत पीडितांना मदत देण्यासाठी न्यूयॉर्कच्या ऑफिस ऑफ विक्टिम सर्व्हिस मार्फत सुविधा दिल्या जातात। तसेच इमर्जन्सी विक्टिम मदत निधीद्वारे आरोग्य विषयक आणि समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। भारतीय पीडितेलाही अशी मदत मिळू शकते का यासाठी तिची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं या ईमेल मधून स्पष्ट होतंय। मात्र या भारतीय मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे। अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पीडितेचे नाव सार्वजनिक न करण्याची पद्धत कायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाळली जाते, त्यामुळे तिच्याबाबत कोणतीही वैयक्तिक माहिती उघड करण्यात आलेली नाहीये। अमेरिकेच्या न्याय विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधील ईमेल संवादातून काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत। भारतात राहणाऱ्या एका पीडित तरुणीपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्याचं या संवादातून स्पष्ट होतंय। संबंधित तरुणीचा पत्ता आणि संपर्क माहिती मिळवून तिला अधिकृत मदत पुरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। न्यूयॉर्क क्राइम विक्टिम्स कॉम्प्रेशन योजनेअंतर्गत या पीडितेला आर्थिक सहाय्य आणि थेरपी सुविधा देण्याबाबत चर्चा झाली आहे। न्यूयॉर्क राज्यातील ऑफिस ऑफ विक्टिम सर्व्हिस मार्फत अशा प्रकारची मदत दिली जाते। त्याच धर्तीवर भारतात असलेल्या पीडितेलाही उपचार आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देता येईल का यावर अधिकाऱ्यांमार्फत विचारविनिमय झाल्याचं दिसतंय। दरम्यान या फाइल्समध्ये काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभावशाली व्यक्तींचाही उल्लेख आढळतो। 5 जून 2014 रोजी जेफ्री एप्स्टीन याने बिल गेट्स यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये भारताचे तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचा संदर्भ दिला असल्याचं नमूद आहे। त्या ईमेलमध्ये सप्टेंबर महिन्यात गेट्स आणि आरोग्य मंत्र्यांची भेट होणार आहे का अशी विचारणा करण्यात आल्याचा उल्लेख देखील आहे। 2017 मध्ये एप्स्टीनच्या एका सहकार्याने पॅरिसमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय। या सर्व उल्लेखांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे। मात्र ईमेल मधील संदर्भ म्हणजे थेट गैरकृत्यात सहभाग असल्याचं ठोस पुरावे नसतात, हेही स्पष्ट केलं जात आहे। एप्स्टीन फाइल्स मधून धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे भारतीय पीडितेच्या नावाचा उल्लेख या फाइल्स मध्ये असल्याचं समजतंय। एकूणच या भारतीय पीडितेबद्दल आणखी कोणती माहिती समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।